हा केक पाहून माझ्या कस्टमरने मला पर्सनली कॉल केला आणि म्हणाले, आमच्या अपेक्षापेक्षा कितीतरी सुंदर केक तुम्ही आम्हाला बनवून दिला आहे. आज मी तुम्हाला हा ट्रेंडिंग ब्लॅक फॉरेस्ट बर्थडे केक अगदी स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे, इथे दाखवणार आहे. स्पॉन्जपासून ते फिनिशिंग टॉपर आणि अशी प्रोफेशनल डेकोरेशन घरी कशी बनवायची करायची हे सर्व एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. परफेक्ट स्पॉन्ज कसा बनवायचा, ब्लॅक फॉरेस्टची प्रोफेशनल लेअरिंग कशी करायची, व्हिपिंग क्रीम परफेक्ट फिनिशिंग कशी मिळवायची, हा सुंदर फोटो टॉपर्स आणि फॉन्डंट डेकोरेशन कसं करायचं आणि शेवटी बेकरीसारखा क्लीन आणि प्रीमियम लुक कसा द्यायचा, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. चला तर गाईज व्हिडिओला झटपट सुरुवात करूया. तत्पूर्वी जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला नक्की शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सर्वात प्रथम आपण इथे चॉकलेट प्रीमिक्स घेणार आहोत. ते आपण नेहमीप्रमाणे 170 ग्रॅम एवढं इथे आपण वापरणार आहोत आणि त्यामध्ये आता ते आपण व्यवस्थित असं चाळून घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. अशा प्रत्येक वेळेला आपल्याला अशा पद्धतीने प्रीमिक्स हे आपल्याला चाळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर चाळून झाल्यानंतर आता ह्यामध्ये आपण ॲड करणार आहोत ऑइल. ते आपण 2 टीस्पून इथे ऑइल त्यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि नंतर गरजेप्रमाणे पाणी इथे आपण घालणार आहोत. बट गाईज लक्षात ठेवा, पाण्याचं प्रमाण नेहमी प्रीमिक्सच्या ब्रँडनुसार हे कमी जास्त लागू शकतं बिकॉज त्यामुळे सर्व पाणी एकदमच घालून घेऊ नका. हळूहळू आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी थोडं थोडं पाणी इथे यूज करून आपलं हे बॅटर आहे ते रेडी करत आहे. आता हे मिश्रण ना गुठळ्या न राहता छानपैकी असं छानसं स्मूथ होईपर्यंत फेटून आपल्याला घ्यायचं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आणि फ्लोई असणं खूप महत्त्वाचे आहे मंडळी. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे कारण जितकं बॅटर योग्य तयार होईल तितकाच केकचा स्पॉन्ज मऊ, हलका आणि सुंदर तयार होईल. आणि आता चला आपण टीन रेडी करून घेऊया नेहमीप्रमाणे आणि त्यानंतर हे बॅटर मी पुन्हा एकदा असं मिक्स करून घेणार आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. मला थोडीशी कन्सिस्टन्सी इथे थिक वाटली, मी त्यामुळे थोडंसं पाणी इथे ॲड करून घेतलेलं आहे, अगदी थोडंसं. आणि त्यानंतर पुन्हा एकदा मी अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहे एकदम व्यवस्थित. हे बघा, अशा पद्धतीचं फ्लोई कन्सिस्टन्सी येत नाही तोपर्यंत आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, एकदम परफेक्ट वाव अशी कन्सिस्टन्सी रेडी झालेली आहे. चला तर आता आपण शिफ्ट करूया आपल्या टीनमध्ये. हे बॅटर मी आता टीनमध्ये शिफ्ट करत आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, किती सुंदर अशी रिबन कन्सिस्टन्सी आलेली आहे आपल्या बॅटरला. आता हे पूर्णपणे आपण घालून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपण टॅपसुद्धा करणार आहोत आपल्या टीनला. 2 ते 3 वेळा असे हलकीसे टॅप केल्यामुळे बॅटरमधील जे एअर बबल्स असतात ते बाहेर येतात आणि केकचा स्पॉन्ज एकसारखा तयार होतो. म्हणून ही स्टेप स्किप करू नका मंडळी. तुम्ही बघू शकता बॅटरमध्ये किती सुंदर असे छोटे छोटे बबल्स तयार झालेले आहे. चला तर मग आता वळूया आपल्या OTGकडे. मी OTG आधीच 170वर 10 मिनिट प्रीहीट करून ठेवला आहे. आता तुम्हीसुद्धा असं करून घ्या, त्यामुळे केक आपला स्पॉन्ज चांगल्या पद्धतीने रेडी होतो. आता हा 3 OTGमध्ये ठेवूया आणि आपण हाफ KGचा केक बनवतो आहोत इथे. तर त्यासाठी आपल्याला 20 ते 25 मिनिट 170वर आपण बेक करून घेणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता केक बेक झाल्यानंतर तो व्यवस्थित बेक झाला आहे की नाही हे तपासून पाहणे खूप गरजेचे असते. मी हे बघा, आता एक टूथपिक इन्सर्ट करून मी आता बघणार आहे. तर तुम्ही बघू शकता, हे बघा, टूथपिक मी इन्सर्ट करून बघितली. वाव, किती छान आपली एकदम क्लीन अशी टूथपिक बाहेर आलेली आहे. म्हणजेच आपला हा जो केकचा बेस आहे, स्पॉन्ज आहे, तो रेडी झालेला आहे. किती सुंदर दिसतो आहे आपला स्पॉन्ज, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आता तो केकचा स्पॉन्ज आहे ना, तो आपण बाहेर काढून पूर्णपणे थंड होऊ देणार आहे. गरम असताना डिमोल्ड करू नका, नाही तर स्पॉन्ज तुटण्याची शक्यता आहे. केक पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण डिमोल्ड करणार आहोत. चला तर थंड होण्यासाठी ठेवूया. तोपर्यंत आपण क्रीम घेऊया. तर इथे कोणत्याही ब्रँडची तुम्ही क्रीम यूज करू शकता. तर इथे ती हाफ KGचा केक बनवण्यासाठी मी
नेहमीप्रमाणे 200 ग्रॅम एवढी क्रीम मी इथे व्हिपिंग क्रीम इथे यूज करणार आहे. तुम्हाला जर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्तही इथे घेऊ शकता. बट हाफ के-जी केकला एवढी इनफ आहे, बिकॉज जास्त डिझाईन पण नाही आहे. त्यामुळे मला 200 ग्रॅम एवढी इनफ होणार आहे, म्हणून मी तेवढी घेतलेली आहे. आणि व्यवस्थित आपण बीटरच्या हेल्पने व्यवस्थित बीट करून घेणार आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये. चला तर ती पण साईडला ठेवूया. चला तर बघूया आता आपला केकचा स्पॉन्ज थंड झाला आहे की नाही. हे बघा, परफेक्टली थंड झालेला आहे आपला केकचा स्पॉन्ज. चला तर आता डिमोल्ड करून घेऊया. सर्वात प्रथम आपण एका नाईफच्या हेल्पने अशा पद्धतीने एजेस लूज करून घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आपल्याला गरम असताना हे डिमोल्ड करायचं नाही, आपल्याला घाई करायची नाही, बिकॉज त्यामुळे आपला केकचा जो स्पॉन्ज असतो तो तुटण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पूर्णपणे थंड होऊ द्या आणि त्यानंतर डिमोल्ड करा. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आता मी बाहेर घेतलेला आहे आणि आता बटर पेपर आहे ना, तो पूर्णपणे मी काढून घेणार आहे. आणि लक्षात ठेवा मंडळी, बटर पेपर काढताना हा पूर्णपणे निघालेला आहे ह्याची खात्री करून घ्या. अदरवाईज बटर पेपर थोडा त्याला चिटकून राहण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यवस्थित निघालेला तर आहे ना हे बघून खात्री करून घेत जा. हे बघू शकता तुम्ही स्पॉन्ज किती परफेक्ट रेडी झालेला आहे. व्यवस्थित अगदी हाताला बिलकुलही बोटांना आपल्याला चिटकतसुद्धा नाही, इतका छान पद्धतीने रेडी झालेला आहे आपला स्पॉन्ज. तर आपण आता स्पॉन्ज 3 लेअरमध्ये कट करून घेऊया. त्यासाठी सर्वात जो वरचा पार्ट आहे तो आपण कट करून घेऊया. समान करून घेऊया आपला वरची लेअर आणि त्यानंतर 3 लेअरमध्ये अशा पद्धतीने कट करून घेऊया. ह्या अशा पद्धतीच्या मोठ्या तुम्ही नाईफने कट करून घेऊ शकता, किंवा जर तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही आपल्या नेहमीप्रमाणे मी नेहमी दाखवते व्हिडिओमध्ये त्या मेथडने तुम्ही कट करून घेऊ शकता. आपल्या धागा यूज करून तुम्ही इथे कट करून घेऊ शकता. बट मी आत्ता इथे अशा पद्धतीने कट करून घेत आहे. आपल्याला अगदी हे काम काळजीपूर्वक करायचं आहे, घाई करायची नाही. अदरवाईज आपला केकचा जो स्पॉन्ज आहे तो इथे तुटू शकतो. आणि अदर केकच्या स्पॉन्जच्या कम्पॅरेटिव्हली ना हा चॉकलेटचा जो स्पॉन्ज असतो तो थोडासा डेलिकेट असतो, नाजूक असतो. त्यामुळे काळजीपूर्वक आपल्याला इथे लेअरिंग करून घ्यायचे आहे. आणि आता चला तर केकचा बोर्ड घेऊया केक बनवण्यासाठी, आणि त्यावरती आपण थोडीशी व्हिपिंग क्रीम इथे यूज करून घेणार आहे, सो दॅट आपला स्पॉन्ज हा हलला जाणार नाही. आता आपण सिरप बघूया. सिरप बनवून घेण्यासाठी मी इथे हाफ बाउल एवढं वॉटर घेतलेलं आहे. त्यामध्ये 4 टेबलस्पून एवढं शुगर मी ॲड केलेली आहे. तुम्हाला जर जास्त स्वीट हवा असेल तर जास्त शुगर तुम्ही इथे ॲड करू शकता. केकचं लेअरिंग सुरू करूया आता. तर त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे एक सर्वात खालचा जो पार्ट आहे आपला बेसचा तो, आणि त्यावरती आपण ठेवलेले आहे शुगर सिरपने चांगलं मॉइश्चराईज करून घेणार आहोत. छान पद्धतीने आपण शुगर सिरप लावल्यानंतर केक बराच वेळ मऊ, ज्युसी आणि फ्रेश राहतो. त्यामुळे ही स्टेप अजिबात स्किप करू नका. आणि आता त्यावरती व्हिपिंग क्रीमचं एक छान समान स्मूथ लेयर स्प्रेड करून घेऊया. क्रीम लावताना संपूर्ण स्पॉन्जवर एकसारखा पसरवणं, क्रीम एकसारखी पसरवणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण स्ट्रॉबेरी क्रश इथे अप्लाय करून घेणार आहोत. ब्लॅक फॉरेस्ट केकमध्ये स्ट्रॉबेरी क्रशची टेस्ट खूप छान लागते आणि त्यामुळे प्रत्येक बाईटला हलकीशी फ्रुटी फ्लेवर मिळतो. आता त्यावर आपण व्यवस्थित अशा पद्धतीने आपला जो क्रश आहे तो मिक्स करून घेणार आहे. अगदी इवन तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. अशा पद्धतीने अतिशय भन्नाट अशी एकदम सुपर डुपर टेस्ट आपल्याला मिळते इथे त्यामुळे. आणि त्यानंतर आता आपण भरपूर चॉकलेट इथे हे बघू शकता तुम्ही. चॉकलेट मी इथे किसून घेतलेलं आहे आणि त्यामुळे केकची टेस्ट तर अप्रतिम होतेच, पण कट केल्यानंतरसुद्धा प्रत्येक लेअरमध्ये खूप सुंदर दिसतो. त्यामुळे अशा पद्धतीचं तुम्ही बनवून बघा. आता हे बघा, अशा पद्धतीने मी चॉकलेट स्प्रेड करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आता स्पॉन्ज लेयर दुसरी लेयर मी ठेवून घेतलेली आहे. आता ही लेयर हा केकचा आपल्याला वरचा जो भाग होता ना तो आपण घेतलेला आहे, उलटा करून ठेवलेला आहे. आणि त्यामुळे वरचा जो सरफेस अगदी फ्लॅट आणि प्रोफेशनल तयार होतो आणि केकची हाईटसुद्धा वाढते. त्यामुळे ना
हा आपल्याला मिडलला ठेवायचा आहे. आता पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून केकच्या कडेला एक बॉर्डर तयार करून घेऊया. त्यामुळे स्ट्रॉबेरी क्रश बाहेर पण येणार नाही आणि व्यवस्थित पण दिसेल आणि आपला हा गॅप जो आहे ना तो सुद्धा मेंटेन होणार आहे. आणि त्यानंतर पुन्हा शुगर सिरप, क्रीम, स्ट्रॉबेरी क्रश आणि चॉकलेट अशा पद्धतीची ही प्रक्रिया आपण रिपीट करणार आहोत. आपली सेमच आपल्याला इथे मेथड राहणार आहे, ती आपल्याला रिपीट करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर मी अशाच प्रकारे तिन्ही लेयर्स तयार करून घेणार आहोत. आपण प्रत्येक लेयरमध्ये समान प्रमाणात क्रीम फिलिंग्स वापरणार आहोत आणि तुम्हीसुद्धा वापरा. त्यामुळे केक कट केल्यानंतर प्रत्येक स्लाईस अगदी सुंदर आणि प्रोफेशनल दिसतो. हे बघू शकता तुम्ही. आता ही आपली सेकंड लेयर आहे, तिच्यावरती सुद्धा आपण अशा पद्धतीने क्रश आपण यूज करून घेणार आहे. सेमच मेथड आपल्याला इथे यूज करायची आहे आणि अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. अतिशय सुंदर, जितका सुंदर तो स्ट्रॉबेरी क्रश दिसतो ना, त्याचा कलर बघा, एकदम वाव असा कलर आहे. तितकाच टेस्टसुद्धा एकदम वाव अशी आपल्याला मिळणार आहे त्याची. आणि आता चॉकलेटसुद्धा आपण ग्रेट करून घालणार आहोत. तुम्ही विचार करा, चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी कॉम्बिनेशन मतलब क्या बात आहे, वाव. आता लास्ट लेयर आपण इथे ठेवणार आहोत, तीसुद्धा आपण सोप करून घेणार आहे. आणि अशा पद्धतीने आपण क्रीमसुद्धा तिथे अप्लाय करून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण काही वेळासाठी फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवणार आहे गाईज. त्यामुळे एकदम आपली जी फिनिशिंग आहे एकदम परफेक्ट अशी बेकरी स्टाईल फिनिशिंग आपल्याला मिळते. त्यामुळे आपण काही वेळ ही फ्रीजमध्ये ठेवायची आहे. आणि त्यापूर्वी आपण हा टिश्यू पेपरने आपला बोर्ड जो आहे ना तो क्लीन करून घेणार आहे. प्रत्येकजण ही स्टेप विसरतात, बट त्यामुळे ही जर आपण अप्लाय केली व्यवस्थित, जर क्लीन करून जर घेतला ना, तर पूर्णपणे केकचा लुक बदलतो. एकदम एलिगंट आणि प्रीमियम प्रोफेशनल लुक दिसतो आपला, जर अशा पद्धतीने आपण जर क्लिनिंग वगैरे केली. आणि पुन्हा हा केक मी आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे. त्यानंतर काही वेळानंतर मी हा बाहेर घेतला. बघा, अर्धा घंटा मी सेटिंग करण्यासाठी ठेवला होता. आणि त्यानंतर मी आता फायनल फिनिशिंग करत आहे. जोपर्यंत फायनल फिनिशिंग व्यवस्थित येत नाही तोपर्यंत मी करत राहणार आहे. त्यामुळे बिकॉज ह्याच्यावरती फिनिशिंगवरती आपल्या केकचा जो लुक असतो तो डिपेंड असतो, हो की नाही. त्यामुळे व्यवस्थित अशी आपल्याला करून घ्यायची आहे आपली फ्रोस्टिंग. आणि त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवणार आहे मी आता. आणि चला तर आता आपण जे आपल्याला फॉन्डंटचे टॉपर्स बनवायचे आहे ना, तर ते बनवून घेऊया. तोपर्यंत आपला केक सेट होत आहे फ्रीजमध्ये, तोवर आपण हे काम करून घेऊया. त्यासाठी आपण फॉन्डंटचा एक छोटासा गोळा घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तो छानपणे अगदी स्मूथ होऊस्तवर आपण मळून घेणार आहोत, स्मूथ करून घेणार आहोत. आणि त्यानंतर तो लाटून घेणार आहोत. तुम्हाला जर जास्त मोठा हवा असेल तर जास्त मोठा घेऊ शकता. आणि आपल्याला हे जे फॉन्डंट आहे ते आपल्याला थोडंसं थिक ठेवायचं आहे, जास्त थिन आपल्याला बनवायचं नाही. तर आपण व्यवस्थित असं लाटून घेतलेलं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि आता ते आपण कट करून घेणार आहे. आपण अगोदर केकची जी मेजर करून घेतलेला होता, मेजरमेंट घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे आपण आता कट करून घेणार आहोत. खरं सांगायचं ना तर मंडळी, या डिझाईनचा हा माझा पहिलाच केक बरं का. त्यामुळे मला हा केक बनवताना खूप एक्साइटमेंट होती. कस्टमरने मला हा फोटो टाकला होता आणि सांगितलं होतं की सेम टू सेम बनवून द्या. त्यामुळे मला खूप हा केक बनवण्यासाठी खूप एक्साइटमेंट होती आणि मी खूप प्रयत्न करून तो एकदम परफेक्ट त्यांना बनवून दिला. ब्लॅक फॉरेस्ट मी आजपर्यंत खूप केक बनवलेले आहेत, पण अशा प्रकारचा हा माझा पहिलीच ऑर्डर होती. त्यामुळे मला ह्या ऑर्डरसाठी मी खूप इंटरेस्टिंग, खूप एक्सायटेड होते आणि खूप इंटरेस्टिंग हा केक होता. सध्या हा डिझाईन खूप ट्रेंड करत आहे, म्हणून मला ही बनवण्यासाठी खूप एक्साइटमेंट होती. तर चला मग आपण अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे. आणि हे बघा, आपण कटरच्या मदतीने जास्तीचा भाग हा कापून कट करून घेतलेला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता वरचा, खालचा आणि दोन्ही बाजूंचा अतिरिक्त भाग आपण इथे व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. ज्या दिवशी हा एक किस्सा घडला बघा, ज्या दिवशी ह्या केकची मला ऑर्डर होती ना, त्याच दिवशी माझ्याकडे आई, बाबा आणि मुलगी असे 3 स्टिकर्स उपलब्ध नव्हते. एरवी असतात बट त्या दिवशी नव्हते. म्हणून मी माझी मुलगी आहे कियारा, तिला मी सांगितलं होतं प्रिंटरच्या शॉपमध्ये जा आणि प्रिंट काढून आण. ती भरपूर प्रिंटिंगच्या शॉपमध्ये गेली, बट सर्वच ऑलमोस्ट त्या दिवशी दुकाने बंद होती. ती थोडीशी पुढे गेली आणि तिला फायनली एक दुकान भेटलं आणि तिने प्रिंट काढून आणली. त्यामुळे त्या दिवशी माझी मोठी अडचण दूर झाली.
त्यामुळे तुम्हालाही एक मला इथे सल्ला द्यावासा वाटतो. अशा प्रकारचे जर ऑर्डर असेल ना तर लागणारे स्टिकर्स किंवा साहित्य एक दिवस अगोदरच आणून ठेवा, म्हणजे अशी धावपळ तुमची होणार नाही. आता फॉन्डंटच्या 4 पट्ट्या मी तयार करून घेतलेल्या आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे केकला चिटकवायच्या आहेत ह्या, हे बघा. तर आता आपण इथे ना त्या पण आपण पट्ट्या काढून साईडला ठेवूया. आता आपण लिहून घेऊया याच्यावरती जो मेसेज होता ना, तर तिथे बेस्ट डॅड, बेस्ट नवरोबा आणि हॅपी बर्थडे अशा पद्धतीने तिथे आपल्याला लिहून घ्यायचे आहे. हे बघा, अशा पद्धतीने माझ्या मुलीने कियाराने हे लिहिलेलं आहे त्यावरती. ती मला ऑलवेज केक बनवण्यासाठी फार मदत करते, खूप मदत होती मला तिची. बिकॉज असे फंडनचे जे केक असतात ना ते थोडेसे ट्रिकी असतात आणि थोडेसे टाईम टेकिंग पण असतात, त्यामुळे वेळ लागतो. त्यानंतर वरच्या दोन्ही ज्या स्ट्रिप्स आहेत त्या मी इथे स्टिक करून घेतलेल्या आहे, चिकटावून घेतलेलं आहे पाण्याच्या हेल्पने. आणि दोन्ही साईडच्या ज्या आहे ना त्यासुद्धा पाण्याच्या साह्याने आपण चिकटावून घेतलेलं आहे. चला तर आपण ही आपण बनवून घेतलेली जी रिबन्स आहे, अशा पद्धतीच्या रिबन्स तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मिळून जातात. तर अशा ही रिबन घ्यायची आहे आणि मी आई आणि मुलगी असे 2 जे कॅरेक्टर्स होते ना ह्या रिबनला मी स्टेपल करून घेतलेली. तुम्ही बघू शकता. मी जेव्हा पहिल्यांदा घातली ना तेव्हा माझ्या लक्षात आलं मी इथे रॉंगली ते इन्सर्ट करत होते. बिकॉज हा पहिलाच केक होता, त्यामुळे थोडंसं मलासुद्धा प्रॉब्लेम आले. आणि त्यानंतर मी काढून घेतली ही आणि त्यानंतर व्यवस्थित हे बघा, नंतर पुन्हा व्यवस्थित मी सेट केली. हे बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने दोन्हीही मी सेट करून घेतलेलं आहे. हे आपल्याला क्रॉस घालून घ्यायचे आहे ह्या रिबन्स आपल्याला, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. ॲक्च्युली ह्या केकची अशा प्रकारच्या केकची पहिली ऑर्डर होती ह्या डिझाईनची, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला मला. बट त्यानंतर व्यवस्थित मी रिबन्स ह्या व्यवस्थित बसून घेतलेल्या आहे. आणि थोडीशी चूक झाली बट एकदम परफेक्ट झाला. पण ह्यानंतर ह्या केकनंतर मला अशा बऱ्याचशा ऑर्डर्स आल्या आणि त्यामुळे भरपूर प्रॅक्टिस झाली आणि त्यानंतर केक बनवणं माझ्यासाठी खूप इझी झालं. आता दोन्ही बाजूंनी रिबन व्यवस्थित आत बसून घेतल्या मी. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. खूप एलिगेंट आत्ताच दिसत आहे, तर तुम्ही विचार करू शकता नंतर किती सुंदर दिसणार आहे तो. आणि मी रेड कलरचे हार्ट शेपसुद्धा बनवून घेतलेले आहे इथे फॉन्डनचे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. चला तर आता आपण केक बाहेर घेऊया फ्रीजमधून. आणि त्यानंतर मी अगदी काळजीपूर्वक हे फॉन्डनचे टॉपर सेंटरला मी इथे ठेवून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि हार्ट शेप्सचे आहेत ना फॉन्डनचे ते ऑल साईडला मी अशा पद्धतीने लावून घेतलेले आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. वाव असा लुक आलेला आहे, एकदम प्रीमियम ॲस्थेटिक असा केक आपला रेडी झालेला आहे, जो की मार्केटमध्ये भरपूर ट्रेंड करत आहे. व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही. ब्लॅक फॉरेस्ट तुम्ही भरपूर बनवलेले असतील, बट अशा पद्धतीचा बनवलेला नक्कीच नसेल. तर अशा पद्धतीची आपली रेसिपी फॉलो करून तुम्ही अशा पद्धतीचा केक बनवा आणि भरपूर एन्जॉय करा. आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर एलिगंट दिसतोय आपला केक. तर मंडळी, आजचा केक आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तुमचे कमेंटचा वेट करते मी. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि अशाच पद्धतीचे केकचे आणि इतर रेसिपी तुम्हाला जर बघायच्या असतील तर आपल्या चॅनलवरती नक्की जोडलेले राहा. आणि प्लीज मला कळवा कसा वाटला तुम्हाला आजचा केक. आवडला असेल तर लाईक करा. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचं केकची रेसिपी फॉलो करून केक बनवू शकता आणि सेल करू शकता. हे बघा, मला त्या दिवशी 2 ऑर्डर्स होत्या, त्याही मी कंप्लीट केल्या. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.